नमस्कार मित्रांनो, जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी फेब्रुवारी मार्च 2026चे जे 12वी आणि मार्च एप्रिल जे 10वीचे विद्यार्थी आहेत यांचे हॉल तिकीट या ठिकाणी कधीपासून तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे की नाही, या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट कशी मिळणार आहे, कुठून मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटीचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी 12वी बोर्ड परीक्षे संदर्भातले सर्व अपडेट्स व्हिडिओ मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक नवीन प्रकटन जे आहे तर ते जाहीर करण्यात आलेले आहे। यामध्ये विषय सुद्धा दिलेला आहे फेब्रुवारी मार्च 2026च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशांबाबत, म्हणजे या ठिकाणी जे काही 12वीची परीक्षा या ठिकाणी फेब्रुवारी मार्च 2026ची होणार आहे यासाठी प्रवेशपत्र म्हणजे या ठिकाणी हॉल तिकीट तर ॲडमिट कार्ड पण आपण म्हणतो, तर ते कधीपासून तुम्हाला कुठे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या परिपत्रकामध्ये या ठिकाणी दिलेले आहे। हे परिपत्रकामध्ये फक्त 12वीच्या हॉल तिकीटबद्दल आलेले आहे। जसंही 10वीचे येईल तसंही मी तुम्हाला अपडेट देईल, चॅनलशी कनेक्ट राहा। ठीक आहे, या ठिकाणी काय म्हटले, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे संलग्न असलेले सर्व उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक असेल, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालकांना सूचित करण्यात येते की माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन या ठिकाणी बघा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन हॉल तिकीट जे आहे तर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे। याचा अर्थ तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकत नाही। ते जे शाळा किंवा महाविद्यालयाचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजे mahassc.board.in ही वेबसाईट आहे, यावरती शाळा लॉग इन किंवा महाविद्यालय लॉग इनला ते हॉल तिकीट या ठिकाणी दिले जात असतात ऑनलाईन पद्धतीने। तर तिथून प्रिंट काढून तुम्हाला ते घ्यावे लागतात। तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करता येत नाही हॉल तिकीट, कारण ते महाविद्यालयाच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होत असतात। या ठिकाणी बघू शकता वेबसाईट पण www.mahassc.board.in या वेबसाईटवर जे आहे तर ते 12/1/2026 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। यामध्ये तुम्ही 12 तारखेच्या नंतर तुमच्या महाविद्यालयामधून शाळामधून कधीही ते हॉल तिकीट घेऊ शकता। परंतु हॉल तिकीट घेतल्या आहे काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, जसं की या ठिकाणी दिलेलं आहे बघा, प्रवेशपत्राचे कोणतेही शुल्क या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार नाही असं या परिपत्रकामध्ये क्लिअर दिलेलं आहे। त्यानंतर 5वा जो पॉईंट आहे तो फार महत्त्वाचा आहे, यामध्ये दिलेला आहे की हॉल तिकीट घेतल्यानंतर तुम्ही त्या हॉल तिकीटवर व्यवस्थित आपलं जे नाव असेल, आईचं नाव असेल, जन्मतारीख असेल, वडिलाचं नाव वगैरे असेल, जी काही पूर्ण माहिती आहे, तुमचा फोटो वगैरे असेल तर ते क्लिअर चेक करून घ्या की तुमचे बरोबर आहे का, स्पेलिंग वगैरे व्यवस्थित चेक करा, जेणेकरून तुम्हाला असे काही करेक्शन असेल तर लगेच तुम्ही महाविद्यालयाकडून या ठिकाणी ऑनलाईन सर्व जे टॅब वगैरे आहे करेक्शनचे वगैरे ॲडमिट कार्ड वगैरे करून तुमचं नाव ते अपडेट करण्यासाठी सुविधा दिलेली आहे, ते लगेच करेक्शन होईल। परंतु तुम्ही जर ते नाही कळवलं तर नंतर तुम्हाला फार अडचणी येतात। म्हणून वेळोवेळी हॉल तिकीट घेतल्यानंतर सगळी माहिती तुम्ही चेक करून घ्या आणि त्यावरती प्रिंट काढल्यानंतर म्हणजे महाविद्यालयाकडून प्रिंट घेताना त्यावरती मुख्याध्यापकाची सही शिक्का वगैरे त्या ॲडमिट कार्डवर घेऊन टाका, जेणेकरून तुमचं हॉल तिकीट पूर्णपणे इलिजिबल होईल। अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट जे आहे 12वीचं या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि 10वीचं जसं अपडेट येईल तसे मी तुम्हाला कळवणार आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।